ए थांबा थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा. चला इकडे इकडे. ए सरपंच सरपंच. हो हो सांगा सर, मागे मागे सरपंच, सरकारपासून लांब राहायचं. चला इकडे. अरे शिवा, अरे काय करतोयस तू? माझी माणसं आहेत ती, माझ्या जीवाभावाची माणसं आहेत ती. नाही नाही तरी. अरे शिवा, मी आज जे काही आहे यांच्यामुळे. यांच्यापासून आपल्याला अजिबात दगा नाही. बंदूक मागे घे, मागे घे. हो शिवा, सरकार तुमच्यावर हल्ला झाला असं कळलं, खरं आहे? हो खरंय. नाही म्हणजे कुणी केला असेल, काही कळलं नाही? म्हणजे नाव वगैरे अजून समोर आलेलं नाहीये, पण हनुमंतराव फोन करणार आहे. अपोजिशन पार्टी, विरोधक आमचे, दुसरं कोण? आम्ही निवडणुकीला उभे राहतोय, आम्ही सत्तेत येऊ नये म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेत त्यांचे, दुसरं काही नाही. हो नाही, पण मी खरंच सांगतोय, किती हल्ले झाले ना तरी मी घरात बसून राहणार नाहीये. प्रिन्स निखारगे उंदीर नाहीये बिळात लपून राहायला. तो समोर येणार. समोरचा जेवढ्या ताकदीनं माझ्याशी लढेल त्याच्या डबल ताकदीने त्याला जमिनीत गाडण्यासाठी मी सक्षम आहे. लोकांच्या कल्याणासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय, हे लोकांना बघवत नाही. हो अहो सरकार, हल्ली सगळीकडे तेच झालंय. मग काय, अहो एकमेकांचे पाय खेचण्यात राजकारणी व्यस्त झालेत, त्यामुळे जनतेच्या कामाकडे कुणाचं लक्षच नाही. म्हणून तर मी उतरतोय. जनतेच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला मी उतरतोय, त्यांच्या कल्याणासाठी. हे बघा हनुमंतराव, आपली बाजू सत्याची आहे. मी सत्कर्मांनी इलेक्शन लढणार आणि जिंकणार म्हणून बिथरलेत सगळे. त्या हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं असं ऐकलं. हो म्हणजे पकडलंय, बघू आता पुढे काय होतं. सरकार तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो देव तुमच्या पाठीशी आहे आणि आमच्या शुभेच्छा देखील. तुम्हाला काय बी होणार नाही बघा. अहो हनुमंतराव, देव माझ्या पाठीशी आहे की नाही मला माहित नाही, पण हा मुलगा माझा अंगरक्षक, माझा बॉडीगार्ड सदैव माझ्या पाठीशी आहेत. मला काळजी करण्याचं काही कारण नाही. चला येतो, सपोर्ट करा. गुलाल आपला सोडणार. चला. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही आमच्या कंपनीत काम करणारे नोकरदार वर्ग आहात. घरात ऑफिस केले म्हणून घरभर फिरण्याची गरज नाहीये. दिलेल्या वेळेत काम करायला यायचं, काम करायचं आणि निघून जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, या घरातल्या कुठल्याच नोकरदार वर्गाशी उगाच गप्पा गोष्टी केलेल्या मला आवडणार नाहीत. मी ते खपून घेणार नाही. आलं लक्षात? ऑफिस ते बाथरूम एवढंच तुमचं जग असेल या घरातलं. माझ्या परवानगी शिवाय घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात मला उभं दिसतात ना, तरी शाल आणि श्रीफळ देऊन कायमचं निरोप देईना. आलं का ध्यानात? आणि तू जरा सांगितलेलं जास्तच लक्षात ठेवा. तुझा जो काय हा ओव्हर आगाऊपणा आहे ना, तो सगळा बाहेर ठेवून यायचा, इथे आणायचा नाही. सगळ्यांना नियम सारखेच आहे तिथे, कळलं का? फाईल घे, ही वाचून घे नीट. तुला काय काम करायचं ते सगळं लिहिलंय ह्याच्यात. आणि तुला जर काय कळलं नाही ना तर ह्या गुलाबी ड्रेसवाल्या नटबोगरीला विचारायचं. आणि आता मी सांगितलेलं सगळं सगळ्यांच्या डोक्यात शिरलं असेल असं मी समजते. हा तुझा डेस्क आहे. थँक्यू. सरकार, कसले भारी बोलले हो तुम्ही. त्या लोकांना तर तुम्हाला भेटून एवढं भारी वाटलं असेल ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता. त्यांना तुमच्याविषयी किती आदर आणि प्रेम आहे ते. मी सांगतो सरकार, तुम्हाला 100% गॅरंटी देतो, या निवडणुकीमध्ये ना
तुम्हाला लोकांचा फुल ऑन सपोर्ट भेटणार बघा. या निवडणुकीमध्ये ना विरोधकांच्या नाकावर टिचून तुम्हीच निवडून येणार म्हणजे येणारच. हा कोरोना बघा आला ना, 7/12च काम झालंय ना. बॉस तुमच्यामुळे माझ्या घराचं 7/12च काम झालंय, म्हणून मी 7/12ची ट्रेन पकडून पटकन तुमच्याकडे आलो. बॉस तुम्ही खरंच ग्रेट. आज तुम्ही देव माणूस आहात, खरंच देव माणूस आहात. लांब 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 व्हा, लांब व्हा. मागे व्हा. सरकारच्या जवळ नाही जायचं. ए शिवा, तू कोण मला रे थांब बोलणारा? बॉसचा पीए, आणि नुसता पीए नाही, लाईफ टाईमचा पीए, कळलं? असाल, पण आता मी बॉडीगार्ड आहे सरकारांचा. हे कधी झालं? त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय त्यांच्या जवळ नाही जायचं. 4 हात लांब राहायचं. चला मागे व्हा. आधी मला चेक इन करू द्या तुमची. बॉस चेकिंग? त्याचं ऐकायचं. ठीक आहे, कर चेकिंग कर. झालं नाही. चल बाजूला. बॉस हा काय प्रकार आहे नक्की? म्हणजे हा बॉडीगार्ड माझ्यासोबत असं कधीपर्यंत वागणार? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? विश्वास? आजकाल सगळ्या सोऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवताना 1000दा विचार करावा लागतो. तुम्ही तर पीए आहात. हे पीए जरी असलो ना तरी बॉसशी इतक्या वर्षात इमान राखलंय. त्यांना कधीच धोका नाही दिला, कळलं का? कोरोना जरा शांत हो. हे बघ, तो जे काही बोलतोय ते बरोबर आहे. आजपासून असंच चालणार. पण बॉस, माझा आदेश आहे. आणि आता इथून पुढे सरकारांना भेटायच्या आधी माझी परवानगी लागणार. तुम्हालाही. मलाही? बॉस ॲज अ निष्ठावंत कार्यकर्ता, ॲज अ होतकरू नेता म्हणून हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. प्रिन्स, जरा चला बोलायचंय. अरे थांबा जरा, आत्ता चालू आहे, निवांत बसू दे जरा. प्रिन्स, महत्वाचं बोलायचंय. कुठे? तुम्ही थांबा इथे. ती जरा बॅग आतमध्ये नेऊन ठेव. प्रिन्स या. हे बघा, ही फ्रेम. एक मिनिट, आपण इथे का आलोय? काय झालंय? ही फोटो फ्रेम तर इथे होती, इथे कशी गेली? इथे ठेवला होता म्हणजे? तू या खोलीत आली होतीस? भद्रा, 10 वर्षांपूर्वीच आपलं ठरलं होतं की इथे यायचं नाही, मग कशाला आलीस इथे? प्रिन्स शांत व्हा, मी नव्हते आले इथे. मग कोण आलं? ती शक्ती आली होती इथे. शक्ती इथे? अगं रूम लॉक आहे. लॉक होती ना, आत कशी आली ती? ते मला नाही माहित कशी आली, पण मी बाहेरून चालले होते, मला दार उघडं दिसलं म्हणून मी आत आले. बघते तर ती उभी होती ते फोटो फ्रेम घेऊन. अगं कसं शक्य आहे? दार लॉक होतं, किल्ली कुठून आली तिच्याकडे? ते मला नाही माहित. ती काही बोलली नाही, मी तिला काही बोलूच दिलं नाही. पण खाली जाऊन तिच्या सकट सगळ्यांना सांगितलं की काम करायला येता, काम करा, घरभर फिरू नका म्हणून. मलाही कळत नाही ती शक्ती काल सुद्धा जिन्यावरून वर चालत आली आणि आज या खोलीत. काय चाललंय सगळं? तिने फोटो तर बघितला नाही? नाही पाहिलं. तिने पाहण्याआधीच मी तिच्या हातातून खेचून घेतला. नशीब. मला राहून राहून एक प्रश्न पडतोय, तिने ही बंद रूम उघडलीच कशी काय? आणि मुळात का? काय बघायचं होतं तिला या खोलीत येऊन? आणि ही फोटो फ्रेम तिच्या हातात का होती? तिचं वागणं संशय येण्यासारखंच आहे काहीतरी.
ही फोटो फ्रेम आपल्या आयुष्यात महाभारत घडवेल आणि ते आपल्याला खूप महागात पडेल. आणि हे होण्याआधीच ही फोटो फ्रेम जाळली पाहिजे, आत्ताच्या आत्ता. आजचा दिवस एवढा भारी आहे ना. तुला पण नोकरी मिळाली, मला पण नोकरी मिळाली आणि आनंदाच्या भरामध्ये हे दुखणंच विसरून गेलो मी. तुला सांगतो ना, मला जशी नोकरी पाहिजे होती ना तशीच नोकरी मिळाली एकदम. सरकारांचा बॉडीगार्ड म्हणून. आता मला कायम सरकारांच्या सोबत राहता येणार, मोठमोठ्या माणसांना भेटता येणार आणि एक दिवस हा शिवा पण मोठा माणूस बनणार. हेच तर स्वप्न होतं ना माझं. ओ इडली सांबार, तोंड का पडलंय? आज तर नोकरीचा पहिला दिवस आणि तोंड पडलंय. अच्छा अच्छा, ऑफिसच्या ऐवजी सरकारांच्या घरात बसून काम करावं लागणार म्हणून का? त्यात काय एवढं, आजकाल तर कितीतरी माणसं घरात बसून काम करतात. काय म्हणतात त्याला, वर्क फ्रॉम होम. नशीब आहे नशीब, सरकारांच्या घरातल्या ऑफिसात बसून काम करायला मिळणार आहे. मज्जा आहे माहिती आहे, मज्जा. काय प्यायची एवढी मज्जा माहिती. सरकारांच्या घरात ते काकू आहेत ना, एवढं कमाल जेवण बनवतात ना, बोटं चाटत राहशील बोटं. नाही म्हणजे अम्मा पण भारीच जेवण बनवते, नो डाऊट. हे परत त्याला आठवलं, ते काकू भारी जेवण बनवतात म्हणून जाऊन त्यांचं कौतुक करायला तू चॉकलेट बिकलेट देऊ नको त्यांना. वहिनी साहेबांना आवडत नाही घरात काम करणाऱ्या माणसांशी बोललेलं. काय लक्षात ठेव. कोण कोण असतं रे त्यांच्याकडे? हा, सरकारच्या घरी हा, सरकार आणि वहिनी साहेब आणि काय घरात काम करणारे नोकर. अरे हा, विसरलोच, ते होतकरू नेते अतिउत्साही करुणा भाऊ. एवढेच एवढेच. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. मग ती लहान मुलगी? लहान मुलगी? हा, ती एक छोटी लहान. सरकारांच्या घरात कोण लहान मुलगी नाही. तू कुठे बघितली? मग मला ती मुलगी कशी काय दिसली, आणि ते पण 2 वेळा. नक्की कोण असेल ती लहान मुलगी? नाही काही नाही. हा, ते सरकारांच्या कोणीतरी ना मदत मागायला आलं असेल ना, त्यांच्यापैकी कोणाची तरी बघितली असेल तू. बाकी सरकारांच्या घरामध्ये कोणी लहान मुलगी वगैरे नाही. नाही. केव्हा जाळून टाकायला हवी होती ही फ्रेम. चुकलंच. त्या मैत्रीचा कुठलाही नामोनिशाण मला या घरात नकोय. घरात काय, आयुष्यातच नकोय. जाळून टाका ही फ्रेम. ए इडली सांबार. हे ठीक आहे ना तू? अरे काय 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 होतंय काय? हा, अरे तू तू इथे बस, इथे बस. थांब 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 थांब. ए इडली सांबार, अरे काय होतंय काय तुला? ए काय, ए थांब. पाणी आहे का तुझ्याकडे? पाणी. अरे यार, काय पाणी पण ठेवत नाही तू बॅगेत. ए काय होते? थांब थांब थांब, मी रिक्षा बघतो. थांब. ए रिक्षा, रिक्षा. अरे थांब थांब, मी फोन करून मागवतो. रिक्षा. थांब थांब. रिक्षा, रिक्षा. अरे उचल यार, उचल. ए यार, अरे इडली सांबार. काय होतंय तुला? अरे थांब थांब थांब, उठ उठ उठ.
ए इकडे बघ. अरे यार तम तम उठ उठ. अरे रिक्षा रिक्षा. इडली सांबार काय होतं तुला? तू टेन्शन नको घेऊ. थांब. शंभू महादेवा आता तू सांभाळ रे बाबा. प्रिन्स, आता त्या अडगळीच्या खोलीतलं सगळं सामान, सगळ्या फाईल्स आपण इकडे आणून टाकूया. अडगळीची खोली म्हणून इकडे कोणी फिरकणार सुद्धा नाही. आपल्याला टेन्शन फक्त त्या फोटो फ्रेमचं होतं. आता ते टेन्शन आपण त्या फोटो फ्रेम बरोबर जाळून टाकलंय. आणि चुकूनही या अडगळीच्या खोलीकडे कोणी फिरकलं तरी आपल्याला आता काही टेन्शन नाहीये. बरोबर आहे, तू म्हणतेस तसंच करूया. ये. आमच्या शक्तीला काय झालं असते? नाही म्हणजे तिला कधी अशी चक्कर वगैरे कधी आली नाही बघा. स्ट्रेस, तणावामुळे चक्कर आली आहे तिला. हिला कसला स्ट्रेस आहे का? स्ट्रेस? हा, ते आता नवीनच जॉब लागलाय ना, तर त्याचा स्ट्रेस घेतला असेल आणि कॉलेजचा पण स्ट्रेस असेलच ना. डॉक्टर मी काय बोलतो, ते जरा अशी औषधं द्या की लगेच बरं वाटेल. काय ना, आता नवीनच जॉब लागलाय आणि घरची सगळी जबाबदारी पण तिच्यावरच आहे. तर लवकरात लवकर ते जॉबला पण जायचं आहे ना, तर 2-3 दिवसात तरी बरं वाटेल अशी. मी काही औषधं लिहून दिली आहेत, ती वेळच्या वेळी द्या म्हणजे बरं वाटेल. आणि बाकी सगळं तिच्या इम्युन सिस्टीमवर डिपेंड करतं. आणि रात्री अपरात्री काही लागलं तर मला बोलवा, मी येईन. माझी फीस? हा शिव, तू कशाला? अम्मा आता थँक्यू, येते. या, मी येतो. सोड द्या अम्मा. हे बा चेतकोबा, जागा हो, जागा हो. आमच्या आयुष्यात हे सगळं काय घडतंय? काय घडते आमच्या आयुष्यात हे सगळं? मला असं का वाटतं आमच्या आयुष्यात कुठलं तरी संकट येणार आहे? मला उत्तर दे, मला उत्तर दे, मला संकेत दे चेतकोबा. उत्तर दे, उत्तर दे, संकेत दे मला. अम्मा, काय रडायला काय झालं? काय नाही झालं जास्त. अहो नका टेन्शन घेऊ, डॉक्टर म्हणाले ना बरं वाटेल म्हणून. औषधं दिली आहेत त्यांनी. फार नाही, ते फक्त ते स्ट्रेसमुळे तिला चक्कर वगैरे आलेली. नका टेन्शन घेऊ, बरं वाटेल तिला. काय होऊ न बसलंय शिवा. संकटामागून संकटांची मालिका संपतच नसते बघ. तिकडे आप्पा कोमात आणि ते अशी आजारी.
रात्री अपरात्री काही झालं तर मी एकटीने काय करायचं? एक तर तिला झोपेत चालायचा आजार झाला, माझी झोपेत उठून चालायला लागली तर मी कुठे शोधायला जाणार? या शहरात आम्ही नवीन, आमच्या ओळखीचं कोणी नसत ना, आमचे नातेवाईक इथे असतात. भीती वाटते बघ मला. असं कसं अम्मा? मी काय परका आहे का? तुम्ही मानत असाल मला परका, पण मी तुम्हाला आणि आप्पांना नाही मानत तसं. अम्मा नका टेन्शन घेऊ. हा, मी एक काम करतो, आता काही दिवस ना मी तुमच्या घराबाहेर थांबतो. हा, जरा पण काही वाटलं ना लगेच शिवाशी हाक द्या. बघतोच आता ही रात्रीची घराबाहेर कशी झोपेत चालत येते ते. अरे पण शिवा, तुला उगाच त्रास. कसला त्रास अम्मा? आपल्या माणसांसाठी काही त्रास होतो का? हा, जाऊ द्या, नका जास्त विचार करत बसू. तुम्ही जेवला नसाल ना, जेवून घ्या. हा, ती जर उठली तर तिला पण जेवायला घाला. हे औषधं दिलेत ना डॉक्टरांनी, ती घेऊन येतो मी. हा अम्मा, टेन्शन नका घेऊ, वाटेल बरं. हा, आलो आलो. कोण कुठचा पोरगा पण रक्ताच्या नात्यासारखा वागतोय, आपलाच वाटतो बघा आम्हाला.